बघताय तर या घटनेकडे आणि कुठेतरी लोकशाही राहिली नाहीये का महाराष्ट्रामध्ये किंवा कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये राज्यात असं वाटतं? निश्चित स्वरूपात हा एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर थेट स्वरूपामध्ये देत असताना मन कासावीस होतं. कारण जे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते लोकशाही आता मान्य नाही अशाच प्रकारचं एक चित्र आहे. आणि आजचा दिवसच यासाठी का निवडला तर भारताचं संविधान हे ज्या दिवशी लिहून पूर्ण धरून राष्ट्राच्या प्रती अर्पित केलं याच दिवशी अशी घटना होणे म्हणजे आम्हाला संविधान मान्य नाही, लोकशाही मान्य नाही हाच असणारा याच्या मागचा भाव आहे. आणि यापूर्वी आधी सांगितल्यानुसार याच्याच दिवशी पाकिस्तानने जसा हल्ला केला होता, आतंकवादी हल्ला, तो जसा भारताच्या संविधानावर लोकशाहीवर होता तसाच आजचा देखील या ठिकाणचा भ्याड हल्ला आमच्या जिल्हाध्यक्षावर त्याच सारखा आहे. आणि ही सर्व एकंदरीत जी वाटचाल आहे यामध्ये करता करविते जरी कोणी दिसत असले तरी याच्यातले मुख्य जे आहे कल्प्रेट, याचे मुख्य जे आका आहेत हे दुसरे तिसरे जाताना झाली अगदी तशाच स्वरूपामध्ये नरेंद्र दाभोळकर यांना देखील तशाच पद्धतीने खून हा मॉर्निंग वॉकच्या वेळेस झाला होता. तर सकाळच्याच वेळेला आज ज्यांची जयंती आहे आणि ज्यांनी शिवाजी आणि संपूर्ण बहुजन समाजाला जाणता आणि शहाणं करत असताना शिवाजी महाराजांच्या विचारांच्या आणि एकत्रित वाटचालीची प्रेरणा दिली. घुसून केला. ज्या पद्धतीने शिवाजी कोण होता पुस्तक लिहिल्यामुळे गोविंद पानसरेंचा खून झाला, अगदी त्याच विचाराच्या अनुषंगानं ही एकंदरीत महाराष्ट्रातली वाटचाल ही सर्व सुरू आहे. आणि आपण बघत असाल की शिवाजी महाराजांचं नाव पुढे करायचं आणि लोकशाही बुडवणाऱ्या लोकांनी, संविधान न मानणाऱ्या लोकांनी हल्ला करायचे. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर केलेल्या हल्ल्याच्याही वेळेस शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला होता, आजच्याही घटनेत शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला होता. त्यामुळे एकंदरीत ही सर्व मोटस ऑपरेंडी आहे ही कशी आहे याच्यातलं साम्य आपण सर्वजण बघतो. नथुराम गोडसे जसा कोल्ड ब्लडेड मर्डर करत होते, त्यांची जशी मोटस ऑपरेंडी होती नथुराम गोडसेची, अशीच मोटस ऑपरेंडी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रभर राबवत आहेत. इश्यू तयार करणे, नॉन इश्यूला इश्यू तयार करणे आणि या घटना घडत आहेत. आणि या घटनेच्या अनुषंगानं लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. आणि या अर्थानं देवेंद्र फडणवीस या घटनेच्या माध्यमातून लोकशाहीला तिरांजली देण्याच्या त्यांच्या एकंदरीत या मंत्री त्याच्या गृह विभागाच्या कारभारावरून हे सिद्ध होत आहे. तुम्ही पोलिसांशी देखील चर्चा केली, काय नेमकी चर्चा झाली पोलीस विभागाची? पोलिसांच्या जवळ हे सर्व जे फॅक्ट्स होते आम्ही त्यांच्याशी मेरिटवर चर्चा केली. त्यांना म्हटलं की कुठल्याही भावनिक आणि जर तर तो आमची गाय मारली आम्ही तुझं बासरू मारतो या अनुषंगाने चर्चा नाही, तर जे फॅक्ट्स आहेत, जे मिनिट्स आहेत, जे डॉक्युमेंटरी जे एव्हिडन्स आहेत त्या अनुषंगानं त्यांच्याशी तब्बल 2 तास चर्चा झाली. चर्चा मेरिटवर झाल्यामुळे कुठेही त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नव्हतं. आजच्या घटनेच्या अनुषंगानं तर जेवढे गुन्हे दाखल करायचे होते ते तेवढे त्यांनी केलेले आहेत. मात्र याचे जे मुख्य सूत्रधार आहेत हे कोण या संदर्भामध्ये अधिक तपास करण्याची आवश्यकता आहे अशा स्वरूपाची त्यांच्याशी ही चर्चा झाली. तर 2 प्रकरणात नगरसेवक पदाला उभं राहू नको म्हणून आणलेला दबाव पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणं आणि तिथून थेट पेश करणं या संदर्भामध्ये सर्व त्या ठिकाणच्या आमच्याजवळची माहिती त्यांच्याजवळ दिली. त्यांनी त्याची दखल घेत असताना ताबडतोबीनं 24 तासात या संदर्भामध्ये तपास करू अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं. त्यासोबतच ज्या या ठिकाणी काही पोलीस विभागातले काही झारीतले शुक्राचार्य जे आहेत ते त्यांच्या आकाच्या इशाऱ्यावर श्रीरामपूरमध्ये कार्यरत होते. अशा 8 वर्षापासून या ठिकाणी जे सेवेत आहे. आणि आश्चर्य हे आहे की निवडणूक आयोगाच्या सक्त सूचना असताना, सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालेला आहे. आणि न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरही, इलेक्शन कमिशनच्या निर्देशानंतरही एक पोलीस जो ठाणेदार, पोलीस निरीक्षक जो आहे तो इथे 8 वर्षापासून कसा राहतो हे देखील एक आश्चर्य आहे. त्यांना कार्यमुक्त करण्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी त्या ठिकाणी आमच्या भेटीच्या दरम्यान त्यांनी मान्य केलं. जे फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे तसे होत नसल्याची तक्रार करत असताना
इथले जे सेन्सिटिव्ह 4 वॉर्ड आहेत त्या वॉर्डांचाही त्यांनी त्या ठिकाणी नोंद आम्ही त्यांना करायला लावली आहे आणि त्या ठिकाणी अधिकची कुमक आणि अधिकची सुरक्षा ही दिल्या जाईल. चुन चुन के उठाएंगे अशा स्वरूपातला एक संदर्भ श्रीरामपूरमध्ये जो त्या ठिकाणी एक चर्चा होत असताना कोणालाही नाहक उचलल्या जाणार नाही हे सांगितलं. मात्र सदर रक्षणार्थ आणि खल निग्रहणार्थ असं पोलीस विभागाने काम करावं. खल संरक्षणार्थ आणि सज्जन निग्रहणार्थ पोलीस विभाग नाही याची त्यांनी नोंद घ्यावी हे सांगत असताना श्रीरामपूर या ठिकाणचे लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम या ठिकाणी 10 कट्टे सापडणं, अजून 100च्या वर कट्टे गावात असण्याची शक्यता ही त्या ठिकाणी आम्ही तक्रार स्वरूपात मांडली. आणि हे सर्व असणं म्हणजे पोलीस विभाग काम करत आहे आणि या सर्व एकंदरीत पोलिसांच्या इथले आमदार हेमंत बोगले आणि करण ससाने यांनीही आरोप केला की जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीरामपूरसह जिल्हाभरामध्ये दबावाचं दहशतीचं राजकारण करत आहेत. तुम्हाला असं वाटतं त्यांचं हे? निश्चित वाटायचा हाताच्या कंगणाला आरसा कशाला, त्यामुळे निश्चित अशा स्वरूपाचं आहे. त्यांच्याकडून अशा स्वरूपाच्या कुठल्याही दबावाची आणि ही जी कार्यप्रणाली आहे याची अजिबात अपेक्षा नाही. मी आमदार असताना ते आमचे विरोधी पक्ष नेते होते, त्यांच्या नेतृत्वात मी सभागृहामध्ये होतो. एक सहकारातलं मोठं एक योगदान असणारा त्यांचा वारसा आहे. लढत नावाचं त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार आहे. हा असणारा वारसा कुठे आणि आज जे काही बघायला मिळतं ते कुठे, यातली तफावत बघून निश्चित दुःख झालं आणि त्या दुःखाच्या अनुषंगानं त्यातनं झालेलं वक्तव्य जे आहे त्याच्या संदर्भाने कुठेतरी मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं जातं की छत्रपतींबद्दलचं जे वक्तव्य आहे यातनं महायुतीचे लोक आरोप करत आहेत की काँग्रेसचं छत्रपतींबद्दलचं काय प्रेम आहे, त्यांच्याबद्दलची काय आस्था आहे हे आज समोर येत आहे. शिवाजी कोण होता नावाचं जे पुस्तक आहे हे गोविंद पानसरेंजींनी लिहिलेलं पुस्तक, हा संदर्भ आपल्यासाठी पुरेसा आहे. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नाव शिवाजी हायस्कूल हेच होतं. अनेक चौक शिवाजी चौक म्हणून ओळखल्या जातात, शिवाजी नगर म्हणून देखील अनेक भाग आहे. त्यामुळे बात का बतंगड आणि नॉन इश्यूला इश्यू करण्याचा हा प्रकार आहे. शिवाजी महाराज ही महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची आन बान शान आहे. एवढंच नाही तर काँग्रेसचा दावा विचारत असताना भारताच्या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र हे भारताच्या मूळ संविधानात आहे. त्यामुळे शिवाजी महाराज कृपया आम्हाला शिकू नये. भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मला सांगायचं आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे होण्याच्या पूर्वी मावळ्यांच्या सोबत शिवाजी महाराज हे लढाई करत असताना एकामागे किल्ले जिंकले आणि राज्याभिषेकाची जेव्हा वेळ आली तेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही, कारण शिवाजी हे शूद्र आहेत असं एक चुकीचं तत्वज्ञान सांगणाऱ्या विचारांच्या मुशीतून भारतीय जनता पक्ष तयार झालेला आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश मंदिरामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.